मग असे आपण लास्ट लेक्चरला 4 टाईपचे एक्झाम्पल बघितले होते, पण ते बेसिक होते. तसे हे लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, शॉर्टमध्ये लॉट्स, याच्यावर आधारित एक्झाम्पल आहेत. थोडेसे असं म्हणूया की पहिल्यापेक्षा विचार करायला लावणारे आहेत. फॅक्टरायझेशन बाय मेकिंग अ परफेक्ट स्क्वेअर. यातला टाईप 1 घ्या, फॅक्टरायझेशन बाय मेकिंग अ परफेक्ट स्क्वेअर. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल 4a² + 12ab 4a² + 12ab + 9b² -8a - 12b. बघ काय करता येईल. सेकंड एक्झाम्पल इथेच घेतो. a² + b² -2 into ab - ac + bc. ab - ac + bc. हां, काय करता येईल. हा परफेक्ट स्क्वेअर दिसतोय तुम्हाला. a² + 2ab + b². 4a² म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे. 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9b² मीन्स 3b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग a² + 2ab + b² या फॉर्म्युलेने इथे काय पाहिजे. 2 into 2a into 3b 2a into 3b म्हणजेच काय आहे. 12ab. 3 to the 6 6 to the 12 12ab. म्हणजे याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामधून कॉमन काय येईल. त्याच्या अगोदर इथे बघूया आपण की हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे. 2a + 3b ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि मग असाच फॅक्टर इथे पण येईल. काय कॉमन घेतल्यावर. -4 कॉमन घेतले. -4 कॉमन घेतले तर आतमध्ये काय राहणार. 2a + 3b म्हणजेच -4 इन ब्रॅकेट 2a + 3b. आता या दोन्ही मधून एक फॅक्टर कॉमन येईल. 2a + 3b आणि काय राहील तर स्क्वेअर आहे त्यातला एक फॅक्टर राहील 2a + 3b आणि इकडे मात्र -4 राहील. हे झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. दिलेलं आहे, सॉल्व करा. आन्सर सांगा. सेकंडचा क्वेश्चन आहे. a² + b² -2 इन ब्रॅकेट ab - ac + bc. स्टार्ट करू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे a² + b² टर्म आहेत. म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर कधी होईल. +2ab किंवा -2ab असेल तर त्यासाठी अगोदर -2 ने मल्टिप्लाय करूया.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2नी ब्रॅकेटमध्ये ईच टर्मला मल्टिप्लाय केल्यावर -2ab मायनस मायनस +2ac आणि -2bc अशा टर्म येतील आणि त्याच्यामधला हा पार्ट आपण एकत्र करूया. म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2ab हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? बघा याच्याप्रमाणेच हे एक्झाम्पल आहे. ए मायनस बी चा स्क्वेअर आला म्हणजे एक फॅक्टर आला ए मायनस बी. याचा अर्थ असा की याच्यामधून पण काहीतरी कॉमन येईल ज्याच्यामध्ये ए मायनस बी राहील. येते काय कॉमन? असं काय +2c जर कॉमन घेतला तर काय राहणार आहे? ए मायनस बी. म्हणजे आता दोन्ही मधून ए मायनस बी कॉमन आहे. ए मायनस बी कॉमन आल्यावर काय राहील आतमध्ये? सेकंड फॅक्टर स्क्वेअर मधला एक राहील ए मायनस बी आणि +2c एवढं होतं. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 5x minus 1/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 into 5x minus 1/x plus 4 into 5x minus 1/x plus 4 where x is not equal to 0. त्याचं कारण काय तो पण विचार करा. का x नॉट इक्वल टू 0 दिला आहे. आणि 4 into x plus y. सेकंड एक्झाम्पल 4 into x plus y ब्रॅकेट स्क्वेअर -28y -28y इन ब्रॅकेट x plus y आणि +49y स्क्वेअर +49y स्क्वेअर असे क्वेश्चन आहेत. फर्स्ट घ्या सॉल्व करा. ठीक आहे, कुठून स्टार्ट करायचे? पहिल्या दोन टर्म मधून कॉमन घेतलं तर इथे काय राहील? 5x minus 1/x आणि इथे काय राहील? +4 राहील ना. पण तिकडच्या 4चं काय करायचं मग? अगोदर हा 4 कॉमन घेऊया. हा 4 कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील? +1 राहील ना. तसं पण नाही चालणार. पहिल्या दोन टर्म मधून कॉमन घेतला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे की रे हे? का नाही आहे? आपल्याकडे फॉर्म्युला कोणाचा आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा परफेक्ट स्क्वेअर कोणाचा असतो? ए प्लस बी होल स्क्वेअरचा. आता इथे कोणाचा स्क्वेअर आहे? 5x minus 1/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे ही टर्म 2ab वाली आहे. बी कोण आहे? बी स्क्वेअर म्हणजे कोण आहे? 2 स्क्वेअर आहे. 4 म्हणजे काय? 2 स्क्वेअर आहे. म्हणजे मिडल टर्म काय असणार आहे? 2ab वाली 2 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 5x minus 1/x इंटू बी काय? तर 2 आहे का? 2 2 ज 4 इंटू हा ब्रॅकेट आहे. म्हणजे हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? आता सांगा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलेनुसार हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर येणार? 5x minus 1/x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एवढंच उत्तर, बाकी काय नाही आहे. म्हणजे हे थोडंसं व्यवस्थित लिहायचं म्हणजे हेच लिहायचं, बाकी काय नाही. 5x minus 1/x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर केलं. अजून काय प्लस मायनस करायला नाही आहे. तसंच नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करता येईल बघा.
ते 23 आहे का? 28 आहे. ते काय 49 म्हणजे 7 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 28 असणार. ठीक आहे. हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? पहिली टर्म. क्वेश्चन लिहिलं का बघा, बघा ट्राय करता येईल का? सोपं. पहिली टर्म आहे 2 इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्ट टर्म आहे 7y ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा झाला ए स्क्वेअर पहिली टर्म आली, बी स्क्वेअर लास्ट टर्म आली. आपल्याला परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे जो इथे वापरला. ब्रॅकेटमध्ये हा फॉर्म्युला लिहा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू असते ए प्लस बी होल स्क्वेअर. आणि जर इथे मायनस असेल, इथे मायनस नाही आहे, प्लस आहे, प्लस आहे त्यामुळं प्लसचा फॉर्म्युला. जर मायनस असेल तर मग ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. फोर इंटू एक्स प्लस वाय होल स्क्वेअर म्हणजे 2 इंटू एक्स प्लस वायचा स्क्वेअर आहे, होल स्क्वेअर. तसंच 49y स्क्वेअर हा 7y ब्रॅकेट स्क्वेअर आहे, 7yचा स्क्वेअर आहे. तसंच मिडल टर्म ही मग यांचा प्रोडक्ट ट्वाइस ऑफ द प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म आहे का? तर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म काय आहे 2 इंटू एक्स प्लस वाय इंटू लास्ट टर्म काय आहे 7y. मल्टिप्लाय करून बघा एवढं येते का? 7 टू जा 14, 14 टू जा 28 मायनस 28 y इंटू वाय आहे इथे आणि एक्स प्लस वाय. म्हणजे जे दिलेलं आहे ते परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. हे 7yचा ब्रॅकेट स्क्वेअर मी लांब लिहित नाही, नाहीतर तुम्ही म्हणता ते वेगळंच काहीतरी 7y होल स्क्वेअर. हां, आता मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर मिळाला? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए काय 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस बी काय 7y ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग हे आहे तसं ठेवायचं नाही, कारण मल्टिप्लाय आपण करू शकतो माहिती आहे आपल्याला. म्हणजे 2x प्लस 2y प्लस 7y आणि इथे लाईक टर्म्स येतात. 2y प्लस 7y म्हणजे 2x प्लस 9y. हो, मायनस साईन आहे नाही का? अरे इथे मायनस साईन आहे मिडल टर्मचा, म्हणजे हे मायनस येणार, म्हणजे हे मायनस येणार, म्हणजे हे मायनस 5y होल स्क्वेअर. 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर आन्सर. थर्ड एक्झाम्पल सोपं आहे, इथे घेतो. टू ए प्लस 3b होल स्क्वेअर प्लस 2 इंटू 2a प्लस 3b इंटू मल्टीप्लाय बाय 2a मायनस 3b प्लस हे एवढं सोपं नसतं देत नाहीत, पण आता आहे तर करा असेल. फायनल आन्सर सांगा काय येईल. आणि एकदम जसे 2 टर्म आलेत तसं एकच टर्म येते याची. तर फक्त तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे तो लिहा आणि ब्रॅकेटमध्ये लाईक टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन करा, येईल आन्सर लगेच. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. सिम्पल. एक्स म्हणजे 2a प्लस 3b आणि वाय म्हणजे 2a मायनस 3b या फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर येणार आहे 2a प्लस 3b आणि 2a मायनस 3b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय कॅन्सल होतं आहे प्लस 3a मायनस 3b कॅन्सल झाले आणि 2a प्लस 2a चे ॲडिशन 4a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय 4a बरोबर 16a स्क्वेअर आन्सर.
अरे इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये इथे एक्स इज नॉट इक्वल टू 0 का दिलं होतं, तर इथे फंक्शन होतं 5x - 1/x आणि 1/x जे आहे ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर जर 0 असेल तर सगळा पार्ट काय होतो, इन्फिनिटी होतो. ते असू नये म्हणून त्यांनी कॉमा देऊन ही कंडिशन दिली होती. हे जरा लक्षात ठेवा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये फंक्शनमध्ये किंवा एक्सप्रेशन जे दिले होतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्यामध्ये होतं 5x - 1/x. ह्याच्यामध्ये x0 नसेल तरच आपण हे सगळं सॉल्व करतोय, त्याला अर्थ आहे. म्हणून त्यांनी कंडिशन दिली होती x मस्ट बी नॉट इक्वल टू 0. माहीत असू दे. झालं हे सगळ्यांचं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये a² - b² चे फॅक्टर काय मिळतात? या फॉर्म्युल्याचा उपयोग करून कशा कशाचा स्क्वेअरची सबट्रॅक्शन आपण फाइंड केली आहे आठवतंय? a⁴ - b फाइंड केलाय का? b⁴. a�6 - b�6 पण फाइंड केलाय का? आपल्याला आता x⁸ मायनस y⁸ फाइंड करूया. बघा टाइप सेकंड. फॅक्टरायझिंग द डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स. हेडिंग लिहा. डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स. त्याच्या अगोदर तुम्हाला a² - b² चे फॅक्टर माहिती आहेत, a - b इंटू a + b. तसंच x² क्यूब काय येतो, तर x⁻² × 3 म्हणजेच x⁻6 बरोबर. x³ स्क्वेअर काय येतो, तर इथे पण x³ × 2 म्हणजे x⁻6 येतो. हे बेसिक रूल्स आपल्याला माहिती आहेत. म्हणजे जर x⁸ मला पाहिजे तर तो x² 4th पॉवर येणार का x⁴ स्क्वेअर येणार? दोन्ही पण येणार. मग मला सॉल्व करायचं एक्झाम्पल x⁸ - y⁸. मग या टू द पॉवर 8 ला मला कसं स्प्लिट करणं योग्य आहे? स्क्वेअरचा 4th पॉवर स्प्लिट करणार का 4th पॉवरचा स्क्वेअर स्प्लिट करणार? मला माहिती आहे की x⁸ मी असं पण लिहू शकतो, x² ची 4th पॉवर. हे पण लिहू शकतो x⁴ स्क्वेअर. पण आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. फॅक्टराइज करण्यासाठी x⁸ आणि y⁸ मी या फॉर्ममध्ये लिहिणं योग्य आहे का या फॉर्ममध्ये? सांगा पटकन. x⁴ स्क्वेअर. स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये का लिहायचं, तर आपल्याकडे a² - b² चे फॅक्टराइज करण्याचे फॉर्म्युले आहेत, a - b × a + b. त्यासाठी मी काय करतो, x⁴ स्क्वेअर मायनस y⁴ स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहितो. थोडक्यात मला हा फॉर्म्युला वापरायचा असेल a² - b² तर तिथे a काय आला x⁴ आणि b काय आला y⁴. म्हणजे a² - b² चे फॅक्टर्स काय मिळतील, तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x⁴ मायनस, आपण एक काम करूया, प्लसचा फॅक्टर अगोदर लिहूया. प्लसचा फॅक्टर x⁴ प्लस y⁴ आणि इंटू सेकंड फॅक्टर काय x⁴ मायनस y⁴. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे a² + b² फॉर्म्युला आहे कोणता, प्लस a² + b² फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. पण तो बरोबर आहे फॉर्म्युला, पण तो फॅक्टरच्या फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणजे दोन टर्मचा प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये नाही आहे. त्यामुळं a² + b² फॅक्टरायझेशन फॉर्म्युला नाही आहे, लक्ष ठेवायचं. म्हणून प्लसची टर्म आली तर त्याला काहीही करायचं नाही, विनाकारण फॅक्टराइज करायचं म्हणून ह्याचं पण लिहिणार मायनस इंटू प्लस ह्याचं पण लिहिणार, असं डोकं जास्त चालवायचं नाही. आता सांगा x⁴ - y⁴, x⁴ -
वाय रेस टू 4 साठी एक्स रेस टू 4 म्हणजे काय, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे मला हा एक्स रेस टू 4 असं लिहिता येईल, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि मग परत एकदा तोच फॉर्म्युला ब्रॅकेटमध्ये लिहा रिझन म्हणून प्रत्येक स्टेपला जिथे तुम्ही फॅक्टराइज करताय. या ठिकाणी सुद्धा मी परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॅक्टराइज करण्याचा तो फॉर्म्युला वापरतोय. पहिली टर्म प्लसची घेऊया, इथे चेंज करतो मी, पहिला फॅक्टर प्लसचा आणि दुसरा मायनसचा, म्हणजे मायनसला परत फॅक्टराइज करता येईल. म्हणजे इथे फर्स्ट फॅक्टर काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि सेकंड येणार एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि पहिला फॅक्टर एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4ला काहीही करायचं नाही. आता याच्यामध्ये 4th पॉवरचे प्लसची टर्म एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे तसं, आणि परत एकदा इथे फॅक्टराइज केल्याचा हा फॉर्म्युला लिहा या स्टेपला, आणि परत एकदा आपण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरला फॅक्टराइज करतोय एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. हे झालं आपलं फायनल आन्सर. याच्या पुढे फॅक्टराइज करता येत नाही. का केलंय, रेस टू 4ला आणि रेस टू स्क्वेअरला पण केलंय का, छान छान. अजून एक फॉर्म्युला जो मगाशी प्रीती सांगत होते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा कोणता फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. हा फॉर्म्युला मला याच्यासाठी वापरायचा, म्हणजे कोण आहे इथे, एक्स रेस टू 4 म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, प्लस वाय रेस टू 4 म्हणजे वाय स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. बाकीचं सगळं आहे तसं, मी याचाच विचार करतोय. याच्यासाठी मला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजेच काय येणार सांगा, पहिला ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर, बरोबर आहे. आणि मग बाकीचे फॅक्टर आहे तसे ठेवूया, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पण आहे तसं, एक्स प्लस वाय पण आहे तसं, एक्स मायनस वाय पण आहे तसं. लक्ष द्या इकडे, बाकीचे फॅक्टर मी नंतर लिहितो. त्याच्या अगोदर हा एका टर्मचा स्क्वेअर आहे, मी ब्रॅकेटमध्ये लिहितो हे सगळं, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, मायनस हा कोणाचा स्क्वेअर आहे, √2xy. बरोबर. 2 हा कोणाचा स्क्वेअर आहे, √2चा, आणि एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा XY, √2xy स्क्वेअर आहे. असं का केलं, तर आता परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा हा फॉर्म्युला फॅक्टराइजसाठी वापरू शकतो. इथे ए म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि बी म्हणजे काय, √2xy. म्हणजे मला याचे 2 फॅक्टर येतील. कोणते फॅक्टर येतील सांगा, पहिला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस √2xy, आणि सेकंड फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस √2xy. बस, ह्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस, ॲक्च्युली तुम्ही इथपर्यंत आन्सर आणलं तरी ते चुकीचं नाही आहे. एक्स स्क्वेअर मायनस वाय एक्स रेस टू 8 मायनस वाय रेस टू 8चं हे पण आन्सर बरोबर आहे. पण अजून फॅक्टराइज करायचं असेल तर या फॉर्ममध्ये इथपर्यंत येता आलं पाहिजे. बाकीचं प्लस नाही, काय पुढे मल्टिप्लाय आहे. हे बाकीचे फॅक्टर काय आहेत, मल्टिप्लाय आहेत ना. मल्टिप्लाय आहेत. काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्यानंतर एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. इथे पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. तसंच लास्ट टर्म एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक फॅक्टर एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. असे छानपैकी आपल्याला 1 2 3 4 आणि 5 फॅक्टरच्या फॉर्ममध्ये आन्सर मिळाला. कशाचा, तर एक्स रेस टू 8 मायनस वाय रेस टू 8चा. 4
फॅक्टर्स पाहिजे असते तर मग हे वरचं उत्तर बरोबर आहे. दोन्ही पण आन्सर बरोबर आहेत. फक्त हा पार्ट लक्षात येतोय का बघा. कोणती स्टेप लक्षात आली नसेल तर विचारा. हे बाजूला कुठेतरी लिहून घ्या इथे. हे सगळे फॉर्म्युले लिहिले नसतील तर नोटबुकमध्ये एका बाजूला लिहून घ्या, कारण सगळेच फॉर्म्युले सगळं काहीतरी आहे जे माहीत असेल तर आपल्याला पुढे जायला सोपं होतं. बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही स्टेप लक्षात आली नसेल, हीच जरा विचित्र लक्षात नाही येण्यासारखी स्टेप आहे. एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4ला मी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर या फॉर्ममध्ये स्प्लिट केलं, या फॉर्ममध्ये घेतलं. एक्स रेज टू 4ला एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि नंतर दोन टर्मची ॲडिशन असेल, दोन स्क्वेअरची ॲडिशन असेल तर फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे, ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2ab. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म ज्याचा स्क्वेअर आहे, आणि बी म्हणजे काय, सेकंड टर्म ज्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे इथे कशाचा स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म काय आहे, एक्स स्क्वेअर आहे, दुसरी टर्म काय आहे, वाय स्क्वेअर आहे, आणि मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2ab, तर मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस काय येणार, 2ab म्हणजे 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि मग इथे 2a हा तर होल स्क्वेअर आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. हा कोणाचा स्क्वेअर आहे तर √2xyचा स्क्वेअर आहे. आणि मग मायनस साईन असल्यामुळे आपल्याला आता हे फॅक्टराइज करणं परत एकदा याच फॉर्म्युल्यानुसार इझी जाईल, की एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे काय, एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. तसं या दोन टर्मचा स्क्वेअर सम एका ब्रॅकेटमध्ये आणि डिफरन्स एका ब्रॅकेटमध्ये, असे दोन फॅक्टर मिळाले. झालं का. असंच अजून एक एक्झाम्पल छान घेऊया. a raised to 12 x raised to 4 minus a raised to 4 x raised to 12. हे थोडं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. कोणतं, एक्स रेज टू 8 मायनस वाय रेज टू 8चा. आणि याच्या पुढचं थोडं विचित्र आहे, पण सोपं आहे ते. हे लक्षात घ्या, याचे एक्स रेज टू 8 मायनस वाय रेज टू 8चं फॅक्टर्स हे पण बरोबर आहे. इथेच तुम्ही येऊन थांबला तर चालेल, पण कधी कधी तुम्ही MCQ सॉल्व करताय आणि MCQमध्ये हा ऑप्शनच नाही आहे.
असे काहीतरी ऑप्शन आहेत. तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की x⁴ पाहिजे तर तुम्ही बाजूला कुठेतरी एक एक्झाम्पल सेपरेट म्हणून x⁴ प्लस y⁴ ला फॅक्टराईज करा. एक एक्झाम्पल पाहिजे तर बाजूला फॅक्टराईज करा. कोणाला? x⁴ प्लस y⁴ ला. आणि त्याचा आन्सर हे येणार आहे. हे 2 फॅक्टर असणार आहेत. पहिले 2 थोडं लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी हे कशाला मी बसलो. 4 प्लस y⁴ आणि हे कशाचे फॅक्टर होते? x⁴ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y⁴ ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे कशाचं आन्सर होतं? x⁸ मायनस y⁸ ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल पुढे घेणार आहे. हे असं सॉल्व केलं होतं. आता लक्ष द्या, ह्याच्यामधून दोन्हीमधून कॉमन काय येईल? फॅक्टराईज म्हणजे पहिल्यांदा कॉमनचा विचार करायचा, नंतर फॉर्म्युला वापरायचा. कॉमन काय येईल? दोन्हीमध्ये एची कोणती पॉवर स्मॉलेस्ट आहे ती कॉमन येते. इथे a⁴ आहे, a⁴ आहे. दोन्हीमधून a⁴ कॉमन येईल इंटू एक्सची कोणती स्मॉलेस्ट पॉवर आहे? a⁴ मध्ये x⁴ कॉमन येईल. आता इथे विचार करायचा, a⁴ मधून a⁴ कॉमन घेतला आहे म्हणजेच काय राहणार? a⁸ राहणार. x⁴ ऑलरेडी कॉमन घेतलाय, काही नाही राहणार. a⁴ कॉमन घेतलेला आहे, काही नाही राहणार. म्हणजेच आतमध्ये काय राहणार? x⁴ मधून 4 कॉमन घेतलाय, x⁸ आणि मग आपल्याला a⁴ इंटू x⁴ आहे तसे फॅक्टर. आणि a⁸ मायनस x⁸ काय करायचं? तर हे सगळा खेळ करायचा. इथपर्यंत येऊन थांबूया का पुढे जायला छान वाटेल तुम्हाला? इथेच थांबूया. सांगा काय येणार? इकडे न बघता सांगा. a⁴ चा स्क्वेअर मायनस x⁴ चा स्क्वेअर. रिव्हिजन होते माझी पण तुमची पण. माझी जास्त तुमची कमी असं नको. माझी कमी तुमची जास्त म्हणून बोला पटकन. नेक्स्ट फॅक्टर काय येणार? a⁴ प्लस x⁴ आणि सेकंड फॅक्टर a⁴ मायनस x⁴ आणि मग a⁴ इंटू x⁴ इंटू a⁴ प्लस x⁴ आणि इंटू याच्या परत डायरेक्ट लिहू का? a² मायनस x² इंटू प्लसचा दिलूया a² मायनस x² आणि मग याचे परत फॅक्टर काय येणार? a मायनस एक्स आणि a मायनस एक्स आणि मग हा फॅक्टर a² प्लस x² आहे तसा आणि a⁴ प्लस x⁴ आहे तसा आणि a⁴ इंटू x⁴ आहे तसा. इथेच आपण थांबूया. त्यांना पाहिजे असेल तर हे पण आन्सर आणता येईल आपल्याला, पण आता नको आहे त्यांना, असं समजूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इथे बाजूला देतो मी. 4a² मायनस 9b² मायनस 2a मायनस 3b. करा सॉल्व. फक्त अपूर्व नाही आहे, अजून कोण नाही आहे. अपूर्वच नाही. हां, नेक्स्ट एक्झाम्पलचा आन्सर सांगा.
2a plus 3b minus 2a in another bracket 2a minus 3b minus 3b. 2a plus 3b in bracket 2a परत सांगा सेकंड ब्रॅकेट चुकला 2a का plus 3b in another bracket 2a minus 3b minus 2a minus 3b. हे काय आहे काहीतरी चुकल्यासारखं किंवा काही राहिल्यासारखं वाटतंय मला ॲडिशन सबट्रॅक्शन करायची राहिली का नुसतं फॅक्टराइज करायचं कुठे काही एक्स प्लस एक्स म्हणलं तर 2x नाही लिहिता येत का पण काहीतरी तरी चुकल्यासारखंच वाटतंय मला बघूया 4a² म्हणजे 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9b² म्हणजे 3b ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग इथे काय कॉमन घेऊया -2a मायनस 3b ठीक आहे आता बघा लक्ष द्या इथे ट्राय करा नाहीतर परत एकदा प्रीती एकदा ट्राय करा आन्सर बरोबर येईल कुठेतरी चुकलंय तुमचं काय चुकलंय बघा मी तोपर्यंत पुढचा क्वेश्चन देतो x² + 2xy + y² थोडेसे त्रास देणारे विचार करायला लागणारे लावणारे प्रश्न आहेत असं नाही की लगेच आन्सर येईल दिसायला सोपं छान पण आन्सर आल्यावर चुकणार असं काहीतरी आहे -a² + 2ab - b² -a² + 2ab - b² हां प्रीती काय आलं कळलं का काय झालं कळलं का बरं आपण याचे फॅक्टर पाडूया पहिल्यांदा काय येईल फॅक्टर 2a - 3b आणि सेकंड फॅक्टर येईल 2a + 3b आणि याच्यामधून -1 कॉमन घेतलं मायनस कॉमन घेतले तर आतमध्ये काय येईल 2a + 3b आता सांगा किती टर्म आहेत टोटल प्रीती किती टर्म आहेत 2 शाबाश 2 टर्म आहेत आणि मग 2 टर्म मधून कॉमन काय येत आहे 2a - 3b पहिल्या टर्म मधून कॉमन घेतल्यावर काय शिल्लक राहील कॉमन काय येते मायनस नाही कॉमन येत काय कॉमन येत आहे प्लसचा फॅक्टर कॉमन येत आहे आणि मग काय शिल्लक राहील 2a - 3b पहिल्या टर्ममध्ये राहील आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय राहील -1 झालं एवढंच आहे 2 फॅक्टर असल्यावर 2 दिसले पाहिजेत का 3 दिसले पाहिजेत बघा थोडंसं चुकलं नाही पाहिजे याकडे लक्ष द्या आता कारण पुढचे क्वेश्चन असेच आहेत हे सोपं आहे फक्त हे आता कसं करणार बघा तुम्ही ठरवा नेक्स्ट एक्झाम्पल देतो लगेच हे सॉल्व करा थोडासा विचार करा आणि पटकन विचार करून येत असेल तर अजून थोडा विचार करा कारण चुकवणारे क्वेश्चन आहेत हे पटकन येत असेल तर विचार करायचं काहीतरी चुकतंय पटकन कसं काय आलं x × x + z -y × y + z हां काय आलं आन्सर पहिल्याचा x plus y plus a minus b in another bracket x plus y minus a plus b. परत सांगा x plus y त्याच्या अगोदरचे स्टेप सांगा x plus y स्टेप नको 2 फॅक्टर सांगा स्टेप नको 2 फॅक्टर बरोबर आहे ते फक्त कन्फर्म करतोय मी x + y आता स्क्वेअर कुठनं आला फॅक्टर सांगताय ना x plus y plus a minus b + a - b सेकंड आणि
x plus y minus a plus b. बरोबर आहे का बघूया आपण. बघा लक्ष द्या. पहिली गोष्ट हा परफेक्ट स्क्वेअर आहे आपल्याला माहिती आहे, तो आहे तसा लिहितो, लगेच स्क्वेअर लिहित नाही. हा परफेक्ट स्क्वेअर आहे का कोणाचा? मायनस कॉमन काढू. हा, कारण आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असू दे किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असू दे, मिडल टर्म निगेटिव्ह असू शकते, पहिली आणि शेवटची टर्म, किंवा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी होल स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ए मायनस बी होल स्क्वेअरचा. पण असं कधी नसतं की पहिली टर्म जो स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे, कधीच निगेटिव्ह नसतो. निगेटिव्ह स्क्वेअरची टर्म नसली पाहिजे. त्यासाठी मी या 3 टर्ममधून काय करतो, मायनस कॉमन घेतो आणि आतमध्ये काय लिहिणार, ए स्क्वेअर. तिन्हीमधून मायनस कॉमन घेतले तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर येणार आहे. आता तुम्ही स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकता, हा फॉर्म्युला वापरू शकता. फर्स्ट टर्म कशाचा स्क्वेअर आहे, तर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे, मायनस हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर अजिबात न चुकता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर काय मिळतात, तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इथे दिसतंय तुम्हाला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन होणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन होणार. पहिल्यांदा ब्रॅकेटमध्येच लिहितो मी एक्स प्लस वाय प्लस ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय मायनस ए मायनस बी आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मग एक्स प्लस वाय प्लस साईन असल्यामुळे कोणाचेही साईन चेंज होणार नाही आणि इथे मात्र एक्स प्लस वाय मायनस ए प्लस बी जो ब्रॅकेट आलेला आहे. बरोबर आहे. नेक्स्ट पुढचे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. आपण PDF-मध्ये क्वेश्चन बघितले होते, ते पण चांगले होते, पण कमी व्हरायटी होती, कमी क्वेश्चन्स होते. आपण इथे जास्त एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करतोय, हे तुमच्या लक्षात येत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 मायनस 12 इन ब्रॅकेट ए मायनस बी होल स्क्वेअर. त्याचं असेल 1 minus 2a minus 2b in under bracket 1 minus 2a plus 2b. चुकलं. 3 मायनस 12चं काय केलं, 3 आणि 12 बिचारा तो बाहेरच राहिला का. 3चं काय केलं, 1 ठीक आहे, पण 3चं कुठे, 3 आणि 12चं काय केलं, 3 पण राहिला, कुठं राहिलाय, बाहेरच आहे. कुठे, दरवाजाच्या बाहेर, कुठं बाहेर राहिलाय. कॉमन घेतला ना अगोदर, बघा दोन्हीमधून 3 कॉमन घेतला मी, याच्यामधून आणि याच्यामधून. पहिली स्टेप 3 कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार आहे, इथे राहणार 1 मायनस, इथे 3 कॉमन घेतल्यामुळे 12चं काय राहील, 4 राहील, 4 इंटू ए मायनस बी होल स्क्वेअर. आता बघा लक्ष द्या, 3 बाहेरचे आहे तसे विसरायचं नाही, त्याला बाहेरच ठेवायचं नाही. आणि मग आतमध्ये हा 1 कोणाचा स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, आणि 4 इंटू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा कुणाचा होल स्क्वेअर आहे, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. बरोबर आहे. आणि मग असं का केलं, तर 2 टर्मच्या स्क्वेअरची सबट्रॅक्शन असेल, डिफरन्स ऑफ द 2 स्क्वेअर ज्याचा हा टाईप चालला आहे आपला, तर त्याचे 2 फॅक्टर मिळतात. पहिला फॅक्टर मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो फॅक्टर्स, म्हणजे नंतर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर साईन चेंज करता येतील. पहिला दोघांची ॲडिशन करूया, 1 प्लस 2 इंटू ए मायनस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 इंटू ए मायनस बी, असे 2 फॅक्टर मिळतील. म्हणजेच 3 इंटू
1 प्लस 2 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, जास्त छान दिसेल. 2a मायनस 2b आणि इथे 1 मायनस 2a प्लस 2b एवढं उत्तर अपेक्षित आहे. आणि मग प्रीतीत जे सांगितलं तुम्ही त्याच्यामध्ये इथलं कुठलं तरी साईन चुकल्यासारखं वाटलं मला. बरोबर आहेत का दोन्ही फॅक्टर? बघा, बाहेरचा 3 सोडला तर त्याला बाहेर ठेवू नका. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे एक्स इंटू एक्स प्लस झेड मायनस वाय इंटू वाय प्लस झेड. बघा क्वेश्चन बघूनच लगेच आता इथून पुढे तरी अजून नाही, पण शक्यतो क्वेश्चन बघितल्यावर काय सुरुवात करायची एवढं ज्यावेळेस सुचेल त्यावेळेस समजायचं की आपल्याला आता मॅथ्स बरं वाटायला लागलंय. आणि क्वेश्चन बघून अजून भीतीच वाटत असेल तर काय करायचं, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो, परत पहिल्यापासून बघायचे सहन होईपर्यंत. नेक्स्ट एक्झाम्पल लिहितो इथे मी. एक्स इंटू एक्स प्लस झेड मायनस वाय इंटू वाय प्लस झेड. काय करायचं बघा, पहिली स्टेप सुरुवात जर करता आली की बाकीच्या गोष्टी अवघड नाही आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल मी इथे खाली लिहितो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी. एकदम सिम्पल आहे. पाहिजे तर हे अगोदर करूया, नाही तर हे अगोदर करा, कोणतंही तुम्हाला आवडेल ते. हे थोडंसं नंबर्सकडे लक्ष द्या इथे, की आपल्याला मायनस साईन आलं की खुश झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मायनस साईन आलं की खुश व्हायचं का, तर मायनस साईनसाठी स्क्वेअर असला आणि मायनस साईन असलं की लगेच खुश व्हायचं, लगेच फॅक्टराईज करता येतं. ए प्लस बी. प्लस असले की त्रास होतो. निगेटिव्ह माहिती आहे आपल्याला, कोरोनामध्ये निगेटिव्ह हा शब्द छान वाटायचा. तसंच इथे पण डिफरन्स ऑफ स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो खूप ठिकाणी आपल्याला छान पद्धतीने वापरता येईल. आणि मग पुढचा ट्राय करा, आन्सर सांगा. ज्यावेळेस काही कळत नाही हां सांगा. एक्स मायनस वाय इन ऑर्डर ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड. बरोबर आहे का बघूया. पहिल्यांदा काय फॅक्टराइज तर असं नाही करता येणार, कारण स्क्वेअर नाही आहे, कुठला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरता येत नाही. मल्टिप्लाय करूया डायरेक्ट. एक्सने एक्सला मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. एक्स स्क्वेअर येईल प्लस एक्सने एक्स झेडला मल्टिप्लाय केलं तर एक्स झेड येईल. मायनस मायनस वायने मल्टिप्लाय केलं तर मायनस वाय स्क्वेअर, मायनस वायने झेडला मल्टिप्लाय केलं तर मायनस वाय झेड. आता बघूनच हे लक्षात आलं पाहिजे की एक्स स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर हे जर आपण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जवळ घेतले म्हणजे एकत्र घेतले आणि ही सेकंड टर्म एक्स झेड आणि ही लास्ट टर्म मायनस वाय झेड हे एकत्र घेतले तर याचे फॅक्टर्स मिळतील एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय, आणि याच्यामधून पण काहीतरी कॉमन घेता येईल. झेड कॉमन घेतला काय राहील तर एक्स मायनस वाय, आणि मग याचे फॅक्टर काय आहेत एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय, आणि मग दोन्हीमधून कोणता फॅक्टर कॉमन येईल तर एक्स मायनस वाय, आणि आतमध्ये काय राहील एक्स प्लस वाय प्लस झेड. एवढं उत्तर आहे. आता हे लगेच फायनल आन्सर डोक्यात तर येणार नाही पटकन, पण एवढं क्लिअर आहे की पहिली स्टेप आपण केली की एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बघितल्यानंतर एक्स झेड आणि वाय झेडमध्ये झेड कॉमन घेता येतो, बघितल्यानंतर एक्स मायनस वाय आतमध्ये राहतोय, हा विचार करून आपल्याला हे नक्की जमण्यासारखं आहे. जसं इथे पण लगेचच ही स्टेप आहे, कोणतीही सेकंडला स्टेप, ही स्टेप इथे आलेली आहे. खरं सर 25 एक्स स्क्वेअर अगोदर हे सॉल्व करा, नंतर हे 25 एक्स स्क्वेअर मायनस 10 एक्स प्लस 1 मायनस 36 वाय स्क्वेअर. त्याचा आन्सर ए प्लस बी इन ऑर्डर ब्रॅकेट ए मायनस बी मायनस 1.
बघा पहिल्या दोन टर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या आहे तसे ठेवल्या आणि मायनस जर मी इथून कॉमन घेतलं, हे मायनस कॉमन घेतलं तर आतमध्ये येणार ए प्लस बी आणि मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर मिळतात ए मायनस बी इंटू ए प्लस बी आणि ऑलरेडी इथे फॅक्टर आहे ए प्लस बी म्हणजे दोन्हीमधून ए प्लस बी फॅक्टर कॉमन येणार आहे आणि आतमध्ये हा फॅक्टर राहिलेला ए मायनस बी आणि इथे राहिलेले 1 म्हणजेच ए मायनस बी मायनस 1 आणि ए प्लस बी असे दोन फॅक्टर आले. यातलं लास्ट एक्झाम्पल 1 मायनस 2ab मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा काय करूया याचं सांगता येईल. परत एकदा मी तेच सांगतोय की मायनस साईन असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर की आपण मायनस एखाद्याचा स्क्वेअर असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी फॅक्टर्स मिळतात. त्यामुळं मायनस एखाद्याचा स्क्वेअर असेल तर आपण त्याला हात लावायचा नाही आणि प्लस असेल ए स्क्वेअर एखादा प्लस असेल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस असेल किंवा मायनस असेल तर मग ए प्लस मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर करायला चान्स असतो. बघा परत एकदा एखाद्याचं स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायला म्हणजे फॅक्टराइज करायला चान्स आहे. पण हे पण फॅक्टरच आहेत की ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे ए प्लस बीचे दोन फॅक्टर आहेत. ए मायनस बी होल स्क्वेअर पण फॅक्टर्सच आहेत. स्क्वेअरचा परफेक्ट स्क्वेअर आहे सेम फॅक्टर आहेत. म्हणजे स्क्वेअर जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे आणि स्क्वेअर जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला हे फॅक्टराइज करायचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. हे जर लक्षात येत असेल तर आता हा जो आहे ना 1 हा स्क्वेअर आहे आणि हा निगेटिव्ह वाला स्क्वेअर आहे म्हणजे निगेटिव्ह वाला स्क्वेअर तुम्हाला फॅक्टराइज करायला असा उपयोगी पडेल. बघा लक्षात येतं का. आता काय करतो मी हे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहितो 25x स्क्वेअर म्हणजे 5x होल स्क्वेअर आणि प्लस 1 म्हणजे प्लस 1चा स्क्वेअर 1 असतो मायनस 36y स्क्वेअर म्हणजे 6y ब्रॅकेट स्क्वेअर. याचा विचार नंतर करूया पण त्याच्या अगोदर मायनस 10x म्हणजेच मायनस 2 मल्टिप्लाय बाय 5x मल्टिप्लाय बाय 1 आहे का बघा. याचं प्रोडक्ट काय येणार आहे -10 येणार आहे. एवढंच कळलं पाहिजे आणि मग हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा आहे तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा ए प्लस बी होल स्क्वेअर आहे. म्हणजेच याचे फॅक्टर काय मिळणार 5x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस निगेटिव्ह जो स्क्वेअरवाला आहे तो आहे तसा का ठेवला आपण तर आता परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे याचे फॅक्टर मिळतील. काय येईल पहिला फॅक्टर तर 5x मायनस 1 मायनस 6y आणि प्लस 6y आणि 5x मायनस 1 मायनस 6y. अगदीच वाटलं तर एक्सची टर्म अगोदर वायची टर्म नंतर मायनस 1 इथे पण 5x मायनस 6y मायनस 1. कळलं का बघा. थोडासा विचार करायला लावणारा किंवा किचकट पार्ट हा 1 आहे हे लक्षात आलं पाहिजे. आता हे ऑर्डरमध्ये दिले म्हणून ठीक आहे तिसरी टर्म 1 दिले पण प्लस 1ची टर्म शेवटी असती तरी तुम्ही इथे थर्ड टर्मला घेतली असती आणि मग हा परफेक्ट स्क्वेअर कशाचा आहे हा विचार करून मग पुढे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॅक्टराइज केलं असतं.
तुम्ही परत एकदा, म्हणजे मी व्हिडिओ शक्यतो आजच शेअर करेन, आज झालेल्याच्या, तुम्हाला वाटलं तर परत एकदा रिवाईज करायला हरकत नाही, सेम एक्झाम्पल बघायला हरकत नाही, सॉल्व करायला हरकत नाही, कारण हे असे एक्झाम्पल आहेत, थोडं प्रॅक्टिस असेल तर परत चुकणार नाहीत, लक्षात राहतील. लास्ट एक्झाम्पल, बघा, ट्राय करा काय करू शकतो. अगोदर हे पूर्ण करा. ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल तर विचारा, काय डाऊट असेल तर. आपण निवांत स्लो चाललोय, व्यवस्थित समजून घेऊन चाललोय. लक्ष नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, नाहीतर आता विचारलं तरी चालेल. आणि लक्ष देणाऱ्यालाच कळतं, हे युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे. इकडे तिकडे फिरून नाही कळत अशा गोष्टी, थोडासा त्रास त्यासाठी घ्यावाच लागतो. येते का? नेक्स्टचं आन्सर येते का? सुरुवात कुठून करायची सांगा. 1, मी या दोन्ही टर्ममधून मायनस कॉमन घेतो, लगेच लक्षात येईल तुमच्या. मायनस दोन्हीमधून कॉमन घेतलं, काय राहिलं? 2ab आतमध्ये प्लस a² प्लस b², म्हणजेच हा परफेक्ट स्क्वेअर आला का कुणाचा? 1 मायनस इथे कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? हा a² प्लस 2ab प्लस b² a प्लस बी होल स्क्वेअरचा. आणि 1 कुणाचा स्क्वेअर असतो? 1चा. म्हणजेच दोन फॅक्टर कसे येतील? पहिल्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट ओपन नंतर करूया, 1 प्लस a प्लस बी, प्लसवाला फॅक्टर अगोदर घेतला, नंतर 1 मायनस a प्लस बी, आणि मग ब्रॅकेट जर ओपन केले आतमधले तर पहिला ब्रॅकेट येईल 1 प्लस a प्लस बी, आणि सेकंड ब्रॅकेट येईल 1 मायनस a मायनस बी. एवढं उत्तर.